संकट नीट ओळखा, मुंबई वाचली पाहिजे असं आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केलंय। मुंबईमधल्या रंगशारदा सभागृहामध्ये एक बैठक पार पडली, मेळावा पार पडला। या मेळाव्यामध्ये राज ठाकरे बोलत होते। ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा झाल्याच्या नंतर मनसे पदाधिकाऱ्यांचा हा पहिलाच मेळावा होता। या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी भाजपवरती जोरदार हल्लाबोल केलाय। भाजपकडे नरेंद्र मोदी आणि ईव्हीएम हे असल्यामुळे माच करत आहेत। अनेकांना वाटतं तिथे गेलो तर फायदा होईल, पण त्यांच्यावरती टांगती तलवार असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय। तर राज ठाकरे नेमकं काय म्हणाले आहेत या मेळाव्याच्या दरम्यान जाणून घेऊयात। मोदी आणि ईव्हीएम आहेत म्हणून भाजप माच करतंय। त्यांना मुंबई हवी आहे, संकट नीट ओळखा, मुंबई वाचली पाहिजे। आपण एवढे दिवस सत्तेविना आहोत तरी दबदबा कमी झालेला नाही। देशावर अशा प्रकारचा काळ अनेक वेळेला आलेला आहे। अनेकांना वाटतं भाजपमध्ये गेलो तर फायदा होईल, पण तिथे टांगती तलवार आहे। निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये अनेक गोष्टी काढणार आहे। कुणाला किती जागा मिळाल्या यामुळे नाराज होऊ नका। मराठी माणसाच्या हितापुढे सारे स्वार्थ हे क्षुल्लक आहेत। मुंबई वाचवण्याची जबाबदारी आपली आहे। आतापर्यंत आयुक्तांमार्फत ते बीएमसी मधल्या साऱ्या गोष्टी करून घेत होते। राज ठाकरेंनी मेळाव्यामध्ये या पद्धतीचं वक्तव्य केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।